रोजच्या वापरातील रामबाण घरगुती उपाय. नियमितपणे हळद व मध घेतल्यास सर्व प्रकारचे गायनिक आजार बरे होतात. 2. पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या. दररोज 3 ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होते. 3. रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाणे खूप फायदेशीर आहे. 4. ज्यांची कोलेस्टेरॉलची पातळी वाढलेली आहे त्यांनी आठवड्यातून किमान 3 वेळा बीटरूट उकडून किंवा त्याचा रस घ्यावा. त्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ राहण्यास मदत होते आणि हृदयावर ताण कमी होतो. 5. खोकला जात नसेल तर बत्तासे मिसळून पाणी प्या. खोकल्यापासून आराम मिळतो. 6. अंगावर पित्त उठत असेल, खाज येणारे लालसर चट्टे दिसायला लागले असतील तर सकाळ संध्याकाळ 1 चमचा तुपात काळी मिरी 1 ते 2 चिमटी पावडर मिसळून खावी. त्याचबरोबर खाज येणाऱ्या त्वचेवर आमसुलाचे पाणी लावावे. 7. जेवताना कच्चा कांदा नियमित खाल्ल्यास रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहतो. कांद्यातील सल्फर ब्लॉकेज तयार होऊ देत नाही. पूर्वी बाळंतपणानंतर लगेचच सुती कापडाने स्त्रीचे पोट हळूवार आवळून बांधून ठेवायचे, अगदी 12 दिवस. त्यामुळे पोटातील अस्वच्छ रक्त बाळंतपणानंतर होत असलेला रक्तस्राव निघून जाण्यास सोपे जाते व रिकाम्या पोटात हवेचा शिरकाव जरी झाला तरी तो राहत नाही व वात वगैरे होत नाही. ओटीपोट ही सुटत नाही, अगदी छान राहते. पुढे कमरेतही स्थूलता येत नाही. 9. खडीसाखर खाल्ल्याने डोळ्यांना हानी पोहोचत नाही आणि मोतीबिंदू सारख्या समस्यांवरही फायदा होतो. 10. टक्कल पडायला लागल्यास कोथिंबीरचा रस काढून डोक्यावर लावल्याने डोक्यावरील केस वाढू लागतात. 11. रात्री झोपताना तळपायांना कोमट केलेले खोबरेल तेल लावा आणि पायमोजे घालून झोपी जा. हा उपाय 8 ते 10 दिवस नियमितपणे केल्यास तळपाय मुलायम होतात आणि पायांना पडलेल्या भेगा कमी होतात. 12. पाय मुरगळला किंवा मुखामार लागला असेल तर 2 चमचे मोहरीचे तेल, पाव चमचा आंबे हळद आणि पाव चमचा सैंधव मीठ एकत्र करून हे मिश्रण कोमट करून दुखणाऱ्या जागी हलक्या हाताने लावावे. त्यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळतो. 13. थंडी वाजून आल्यानंतर 1 कप अगदी कोमट पाणी घ्या. त्यात 1 चमचा आल्याचा रस आणि 1 चमचा मध मिसळून प्या. त्यामुळे थंडी आणि ताप कमी होतो. 14. रोज सकाळी रिकाम्या पोटी 4 ते 5 मनुके खाल्ल्यास रक्त स्वच्छ राहते आणि हृदय मजबूत होते. 15. डाळिंब खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून न देता सावलीत वाळवून त्याची पावडर बनवून ठेवा. त्यातील अर्धा ते 1 चमचा पावडर आणि गुलाबजल मिक्स करून पेस्ट बनवा व चेहऱ्याला ही पेस्ट लावा. त्यामुळे वांगाचे डाग किंवा पिगमेंटेशन काही दिवसातच गायब होते. 16. विड्याचे पान स्वच्छ धुवून त्यावर पाव चमचा ओवा आणि थोडेसे मध किंवा खडीसाखर घेऊन विडा बनवा आणि तो विडा चावून खा. त्यामुळे छातीतील घशातील कफ पूर्णपणे मोकळा होतो. हा उपाय 5 वर्षावरील मुलांना देखील करता येतो. 17. हिवाळ्यात गाजर जास्त काळ टिकवायचे असेल तर त्याची दोन्ही टोके कापून एखाद्या प्लास्टिकच्या बॅग मध्ये ठेवून फ्रीज मध्ये स्टोअर करावे. 18. ज्यांचे वजन वाढलेले आहे आणि मधुमेहाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी साधारण अंगठ्याच्या जाडीचे गुळवेल आणून त्याच्या चकत्या बनवून वाळवून ठेवाव्यात आणि त्यातील 2 ते 3 चकत्या रात्री 1 ग्लासभर पाण्यात भिजायला घालून सकाळी ते पाणी प्या. त्यामुळे रक्तातील शुगर नॉर्मल होते, त्याचबरोबर वजनही कमी होते. 19. ॲनिमियाची लक्षणे दिसायला लागली आहेत, रक्त कमी झाले आहे तर दररोज सकाळी 1 सुके अंजीर, 3 ते 4 काजू आणि मुठभर मनुके 4 ते 5 दिवस नियमित खा. रक्त वाढेल आणि चक्कर येणे बंद होईल. 20. सतत थकवा आल्यासारखं वाटणे, शरीरात रक्ताची आणि कॅल्शियमची कमतरता होणे यासाठी रोज सकाळी मुठभर चणे आणि थोडासा गूळ एकत्र करून खावा. थकवा गायब होऊन सर्व कामे उत्साहपूर्वक कराल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.